नमस्ते फ्रेंड्स, मी तन्वी माने श्रीनी स्टिच विजापूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप यूजफुल असा होणार आहे, कारण मी आज या व्हिडिओमध्ये स्टिचिंग सोबत कोणकोणते असे बिझनेस आहेत की ज्याच्यामुळे आपण अर्निंग जनरेट करू शकतो। तर स्टिचिंगचं इन्कम जर महिन्याला 50-60 हजार येत असेल तर त्यासोबत हे बिझनेस करून आपण आणखीन 30-40 हजार इन्कम नक्की कमवू शकतो। तर ते असे हे कोणकोणते बिझनेस आहेत तर चला पाहूया ह्या व्हिडिओमध्ये। तर एंडपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून घ्या, कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास आणि लाईक पण करा। कमेंट तर नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकने आणि एका कमेंटने मला खूप मोटिवेशन मिळतं। तर चला बघूया बिझनेस कोणकोणते आहेत। तर पहिला बिझनेस आहे ब्युटी पार्लर। ब्युटी पार्लर हे स्टिचिंगसोबत खूप कॉम्बिनेशन खूप छान आहे। तर मी खूप जणांना बघितलेलं आहे की स्टिचिंगसोबत ब्युटी पार्लर करताना ब्युटी पार्लरचं बेसिक शिकूनही स्टिचिंगसोबत पार्लर पण ठेवलेले असतात, कारण ब्लाऊज ड्रेस स्टिचिंगसाठी येणारे कस्टमर ही ब्युटी पार्लरला पण नक्की एक ना एक दिवस येतीलच, कारण एकदा इथं स्टिचिंग पण करत आहेत आणि इथं ब्युटी पार्लर पण आहे म्हटल्यावर नक्की एक कस्टमर तिथं येणारच। आणि एकापासून तुम्ही चांगली सर्विस दिला किंवा चांगले क्वालिटीचे कपडे शिवून दिला की नाही, तुम्ही सांगायची गरजच नाही, एकापासून एकाला आपोआपच पब्लिक होईल आणि तुम्हाला कस्टमर पण यायला लागेल। तर नेक्स्ट आहे स्टेशनरी आयटम्स। तर स्टेशनरी आयटम्समध्ये हेअरपिन्स, हेअर ॲसेसरीज किंवा लहान मुलांच्या घालायच्या वस्तू, हेअरबँड्स किंवा बिंदी, इयरिंग्स असं काय पण डेली यूजला लागणारं साहित्य आपण स्टिचिंगसोबत ठेवू शकतो। आणि नेक्स्ट आहे स्टिचिंगचंच आयटम्स। स्टिचिंग आयटम्स म्हणजे फॉर एक्झाम्पल लेस, अस्तर आणि फॉल वगैरे जे काही स्टिचिंगला लागतं आम्हाला तेच आणून जास्ती होलसेल रेटमध्ये जास्तीचं आणून विकायला सुरुवात केला तर पण खूप छान बिझनेस होतो। तर नेक्स्ट आहे आरीवर्क। आरीवर्क तर कुणाला माहीत नाही, सगळ्यांना माहीत आहे। आरीवर्क हा खूप ट्रेंड झालेला आहे। लग्न आलं की नाही झालं तर सगळ्यांच्या ब्लाऊजला आरीवर्क फर्स्ट पाहिजे। तर आरीवर्क शिका एक ब्लाऊजला 2-3 हजार रुपये घेतात आमच्या इकडं तर विजापूरला। तर तुम्ही आरीवर्क शिका, एका महिन्याला 5-6 ब्लाऊज आले तरी तुम्हाला खूप छान इन्कम जनरेट होऊ शकते। तर आरीवर्कचं डिमांड खूप आहे आता, आरीवर्क ट्रेंड पण आहे। तर नेक्स्ट आहे ज्वेलरी रेंटवर देणं, ड्रेस रेंटवर देणं। आता फोटोशूट, मॅटर्निटी शूट, प्री वेडिंग फोटोशूट खूप ट्रेंड आहे आता, तर त्याच्यासाठी ड्रेस तयार करून तुम्ही शिवत असाल तर ड्रेस तयार करून ते रेंटवर पण देऊ शकता किंवा विकत आणून ते रेंटवर देऊ शकता। तर कोणताही बिझनेस शिवून रेंटवर द्या आणि ते विकत आणून करा, तुम्हाला प्रॉफिट जनरेट होणारच आहे इथं। तर अशाच प्रकारे 1 ग्रॅम गोल्डचं ज्वेलरी आलेत आता मार्केटमध्ये, ते पण तुम्ही रेंटवर देऊ शकता, कारण सगळेच विकत घेतात असं नाही, तर एका दिवसासाठी रेंटवर घेणारे पण असतात। तर हे बिझनेस तुम्हाला आवडल्यास माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, तसंच कमेंट नक्की करा, कारण तुम्ही मला कमेंट आणि लाईक केला तर मला खूप मोटिवेशन मिळतं आणि मला पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन पण मिळतो। तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते कमेंटवरून नक्की सांगा, कारण मला कळून घ्यायचं आहे की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत, कमेंट करून नक्की सांगायचं आहे। तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका यूजफुल व्हिडिओसोबत किंवा नवीन व्हिडिओसोबत म्हणत व्हिडिओ मी इथंच संपवत आहे। तर वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।